तर नमस्कार मित्रांनो, लोक माझे सांगती या पुस्तकातला आज आपण तिसरा भाग ऐकणार आहात. दिशेचा शोध. पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं म्हणून सांगतो. एकंदरीतच वातावरण माझ्या राजकीय सामाजिक जडणघडणीचा पाया होता. विनोदानं सांगायचं तर माझा सार्वजनिक जीवनातला प्रवेश वयाच्या 3ऱ्या दिवशी झाला. माझी आई लोकल बोर्डाची सदस्य असल्यामुळे 3 दिवसाच्या मला कुशीत घेऊन बैठकीला हजर राहिली होती. न कळत्या वयातल्या आठवणी धुसरच असतात. संगतवार काही आठवत नसलं तरीही ढोबळ गोष्टींचं स्मरण. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस आजही आठवतोय. भारत माता की जय ह्या घोषणांचा गजर रात्रभर सुरू होता. मोठी माणसं एकमेकांशी उत्साहानं बोलत होती. वातावरणातच आनंद होता. काय घडतंय ते समजत नव्हतं, पण काहीतरी चांगलं घडलं आहे हे जाणवत होतं. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत पोचलो तेव्हा प्रत्येकाला चांदीचं नाणं भेट देण्यात आलं आणि त्यासोबतच रावळगाव तेथील चॉकलेट, ती आठवण मात्र अगदी लख्ख आहे. लहानपणी खेळ वगैरे गोष्टी फार झाल्या नाहीत. शाळेसाठी 5 किलोमीटर पायी चालत जायला लागायचं. परत 5 किलोमीटर चालत चालत घरी यायचं. पार दमायला व्हायचं. शाळेच्या 2री-3रीत असतानाच मी वक्तृत्व स्पर्धात भाग घेऊ लागलो. सहभागापूर्वी आमची चाचणी होत असे. शिक्षक वेगवेगळे विषय द्यायचे. मी स्पर्धेकरी तयारी करून त्यावर बोलायचो. मर्यादित वेळेत नेमका मांडता येण्याची सवय जडली ती कायमची टिकली. वेगवेगळ्या विषयांवर विचार करायलाही या स्पर्धांनी शिकवलं. त्यावेळी सत्यशोधक चळवळीमार्फत समाज जागृतीसाठी मेळे आयोजित केले जात. त्यातून व्यसनमुक्ती, जातीभेद निर्मूलन असे अनेक विषय मांडले जात. आम्ही त्या मेळ्यात सहभागी होत असू. मग 4 चौघांसमोर उभं राहून विचार मांडायचं धाडसही आलं. चांगलं मराठी बोललं पाहिजे हे वाघमोडे मास्तरांनी पाटीत धपाटे घालत घालत शिकवलं. वाघमोडे मास्तर 2री-3रीच्या वर्गाला होते. शिक्षा करायची त्यांची पद्धत नामी होती. ते विद्यार्थ्यांची मानगुटं आपल्या हाताच्या पंजात घट्ट पकडत. मग मान वाकवून बाकावर ठेवायची आणि पाटीत धपाटे घालत सुटायचं. चुकीचं मराठी बोलल्यावर अशी शिक्षा मिळायची. गंमत म्हणजे मास्तरांचं मराठी अस्सल गावरान होतं. आम्हाला मारता मारता त्यांची अखंड दमदाटी चालू असायची. वंगाळ मराठी बोलू नगस. 7वीत-8वीत असताना मला नाटकात काम करायची संधी मिळाली. त्याच्यातून एक घडलं. सांस्कृतिक कार्यक्रमाची वा स्नेहसंमेलनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली जायला लागली. तेव्हापासून शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात पुढाकार मीच घ्यायचो. प्रत्यक्ष अभ्यासात मात्र मला फारशी रुची नव्हती. पण आमच्या उद्योगावर बाईंची करडी नजर असल्यामुळे अभ्यासाला चाटच दिली असं मात्र कधी घडलं नाही. शाळेत विविध विषयांवरच्या माला असायच्या. ही पुस्तकं सुबोध आणि सोप्या भाषेत असायची. कलंदर अमीन शेख म्हणून आमचे शिक्षक स्वतःच्या खर्चानं ही पुस्तकं आणून आम्हाला वाचायला प्रवृत्त करायचे. वरच्या वर्गात म्हणजे म्युन्सिपाल्टी शाळेच्या 5वीच्या वर्गाला कलंदर अमीन शेख हे शिक्षक म्हणून लाभले आणि आमची जीवनाविषयीची समजूत वाढली. ते उत्तम शिकवीत हे तर निर्विवाद. कलंदर मास्तर अतिशय सुसंस्कृत होते. त्यांना कला साहित्याची नुसती गोडी नव्हती तर त्या विषयाची फार चांगली समज होती. ते स्वतःला उत्तम नट होते, दिग्दर्शक होते. त्यांनी आम्हा मुलांवर कला, रंगभूमी, साहित्य हे संस्कार केले. आमच्या कोवळा मनाची मशागत केली. तसंच निलांबरी वाटवे नावाच्या शिक्षिकाही इतर विषयांची पुस्तके वाचण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करायच्या. या निलांबरीबाई म्हणजे प्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांच्या पत्नी. त्यांच्यामुळे वाचनाची सवय वृद्धिगत होत गेली. माझं शालेय शिक्षण प्रामुख्यानं बारामती नगरपालिकेच्या
आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती इथल्या शाळेत झालं. MESचं नाव मोठं होतं. पुढे माझ्या कुटुंबातली अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्या बहुतेकांचं शिक्षण MESच्या शाळेत झालेलं होतं. रयत शिक्षण संस्थेची शाळा आमच्या भागात सुरू झाल्यावर आम्हा अनेक मुलांना त्या शाळेत दाखल केलं गेलं. एव्हाना मोठे बंधू आप्पासाहेब आपलं शिक्षण संपवून अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरच्या सहकारी साखर कारखान्यात कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. हा भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना. धनंजय गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील, अण्णासाहेब शिंदे यांनी हा कारखाना सुरू केला होता. माझं शिक्षणेतर अन्य बऱ्याच गोष्टीत लक्ष असे, त्यामुळे घरच्यांनी माझी रवानगी प्रवरानगर इथल्या महात्मा गांधी विद्यालयात केली. हेतू हा की आप्पासाहेबांच्या नजरेखाली राहीन. माझ्या आयुष्यातला पहिला मोर्चा मी या ठिकाणी काढला. त्याचं झालं असं की गोवा मुक्तीची चळवळ त्यावेळी सुरू होती. इसवी सन 1510 पोर्तुगीजांनी गोव्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं. पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर बरोबर 45 वर्षांनी कुंकुळी इथे स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर अविरतपणे हा संग्राम चालू राहिला. 1954 पासून गोवा मुक्ती आंदोलनाला विशेष गती मिळाली. पोर्तुगीजांच्या साम्राज्यवादी भूमिकेच्या विरोधात जागृती करायचं काम डॉक्टर TB कुन्हा यांनी केलं. पोर्तुगीजांविरोधात लढा देण्यासाठी लोकांना संघटित करून गोवा काँग्रेस समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी 1946 पासून गोवा मुक्तीसाठी प्रयत्न केले. गोव्याचं शांतीपूर्ण मार्गानं हस्तांतरण होण्यासाठी सत्याग्रहींनी गोव्यामध्ये प्रवेश करावा असं ठरवण्यात आलं. त्यानुसार ऑगस्ट 1955 सेनापती बापट, महादेव शास्त्री जोशी, नानासाहेब गोरे, सुधीर फडके इत्यादींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यामध्ये शिरल्या. भारत सरकारनं 18 डिसेंबर 1961 रोजी आपल्या लष्कराची 17वी तुकडी नौदल आणि वायुदलासह गोव्यामध्ये पाठवली. सर्व बाजूंनी गोव्याची नाकेबंदी करण्यात आली. सुमारे 26 तासाच्या आत गोव्यातली पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आली. दुसऱ्याच दिवशी 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांकडून दीव आणि दमन मिळवण्यात भारताला यश मिळालं. पोर्तुगीजांनी सत्याग्रहींच्या विरोधात अमानुष वर्तन आरंभलं होतं आणि पोर्तुगीजांच्या गोळीबारात अहमदनगर जिल्ह्यात ते तुळशीदास बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरुजी हुतात्मा झालं. ही बातमी वर्तमानपत्रात वाचताच मी विद्यार्थ्यांची जमवाजमव करून या घटनेच्या निषेधार्थ शाळा बंद पाडली. मग एक मोर्चा काढला. त्याच्यातच 600-700 विद्यार्थी सहभागी झाले होते. वाटेत आम्ही बाजारपेठही बंद पाडली. मग आम्ही कारखान्याकडे वळलो. तिथे विठ्ठलराव विखे पाटील होते. त्यांनी विचारलं, बंद कशासाठी? आम्ही घडलेली घटना सांगितली आणि गोळीबाराच्या निषेधार्थ बंद पाळावा ही आमची भूमिकाही विशद केली. त्यांनी विचारलं, बंद पाळून गोवा भारतात विलीन कसा होणार? तुमच्या कृतीमुळे तसं होणार असेल तर मी कारखाना कायमस्वरूपी बंद करायला तयार आहे. आम्ही सारेच निरुत्तर झालो. कोणत्याही कृतीमागे तार्किक विचार कसा हवा याचा तो मोठा धडा होता. विठ्ठलराव विखे पाटील यांचं व्यक्तिमत्व मला जवळून पाहायला मिळालं. दिनांक 17 जून 1950 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथे आशियातला सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला. सहकार क्रांती घडवणाऱ्या या कारखान्याच्या स्थापनेत त्यांना अर्थशास्त्रज्ञ धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे यांचं सहकार्य लाभलं. या कारखान्याचे पहिले अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ हेच होते. शेतकऱ्यांपर्यंत सहकाराचं तत्त्व नेऊन विठ्ठलराव विखेंनी ग्रामीण महाराष्ट्राला सहकाराचा परिचय करून दिला. त्यांचा जन्म लोणी बुद्रुकमध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. तिथेच त्यांनी 1923 लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी स्थापन केली.
त्यातून अनेक नवे मित्र मिळाले. या मित्रांनी पुढच्या काळात वेगवेगळी क्षेत्र गाजवली. इथल्या शाळेतही सहली, नाटकं, स्नेहसंमेलनं यांची जबाबदारी मी पार पाडत होतो. या अभ्यासोत्तर उपक्रमातला माझा ओढा पाहून माझी रवानगी पुन्हा बारामतीला करण्यात आली. बारामतीला परतल्यावर 10वी आणि 11वी मी पुन्हा MESच्या शाळेत पूर्ण केलं. त्यावेळीच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एकदम जोरात होती. याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी की मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली. 1953 साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्र आगडोंब उसळला. पंडित नेहरूंनी सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडल्यामुळे अन्यायाची भावना मराठी जनात पसरली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं पेट घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे या आंदोलनाचं घोषवाक्य बनलं. महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट, समाजवादी आणि समाजवादी पक्षातल्या डाव्या पुढाऱ्यांनी आणि काँग्रेसोत्तरांनी संयुक्त महाराष्ट्र लढा हातात घेतला. यामध्ये काही काँग्रेसजनही सहभागी झाले. सेनापती बापट, SM जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील आणि भाऊसाहेब राऊत हे चळवळीतले महत्त्वाचे नेते ठरले. SM जोशी, डांगे आणि अत्रे यांनी लढ्याचं नेतृत्व केलं. मराठी भाषिकांच्या प्रखर आंदोलनामुळे अखेर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं. या चळवळीचं एक केंद्र म्हणजे आमचं घर. आमच्या सगळ्या घराचं वळण शेतकरी कामगार पक्षाचं होतं. काँग्रेस सरकार भांडवलदारांचा हित पाहणारं आणि शेतकरी कामगारांच्या विरोधात काम करणारं आहे असं एक गट काँग्रेसमध्ये होता. शंकरराव मोरे, त्यांचे सहकारी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलवडे आदी नेते या गटात होते. 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुक्कामी शंकरराव मोरे यांनी निवडक कार्यकर्त्यांना बोलून बैठक घेतली. याच बैठकीत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. शेकापला सुरुवातीपासूनच ग्रामीण भागात मोठा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे 1950 मध्ये शेकापचं अधिवेशन दाभाडी येथे भरलं. या अधिवेशनात पक्षाच्या वैचारिक भूमिकेचं मंथन झालं. मार्क्सच्या डाव्या विचारांना शंकरराव मोरे यांनी इथल्या मातीचा स्पर्श दिला. हेच विचार पुढे नेणारा दाभाडी प्रबंध शेकापचा ऐतिहासिक दस्तावेज बनला. राजकीय पुढारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले जेधे विद्यार्थी दशेतच ब्राह्मणोत्तर चळवळीत सहभागी झाले. त्यांचा कल प्रथमपासूनच सत्यशोधक समाजाकडे होता. त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि त्यांच्या प्रचारार्थ शिवस्मारक हे साप्ताहिक काढलं. नंतर त्यांनी मजूर हे वर्तमानपत्र काढून सत्यशोधक समाजाच्या विचारप्रणालीचा प्रचार केला. शंकरराव मोरे म्हणजे शेकापचे संस्थापक नेते, विचारवंत लेखक आणि प्रभावी वक्ता, मार्क्सवादाचे व्यासंगी अभ्यासक. महात्मा फुले, महर्षी शिंदे, शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर या विचारवंतांच्या विचारधारेचा पगडा त्यांच्यावर होता. माझे वडील शेकापचे हितचिंतक होते. माझ्या वडील बंधूंनी, वसंतरावांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेकापच्या कामाला वाहून घेतलं होतं. यामुळे प्रति सरकार उर्फ पत्री सरकार म्हणून नंतर विख्यात झालेले क्रांतिसिंह नाना पाटील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, रघुनाथराव खाडीलकर अशा असंख्य नेत्यांचा आमच्या घरात कायम राबता असायचा. लोकवाङ्मय गृहामार्फत प्रसिद्ध होणारी साम्यवादावरची पुस्तकंही त्यावेळी नजरेखालून जायची. परिणामी साम्यवादी तत्वांशी एक जवळीक निश्चितपणे निर्माण झाली. शेकापची मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं वातावरण भारलेलं होतं.
आचार्य अत्रे यांच्या घाणाघाती सभा सर्वत्र होत होत्या. जोडीला ज्येष्ठ समाजवादी विचारवंत एस.एम. जोशी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्याही सभा कार्यक्रमांनी वातावरण फार पेटलं होतं. थोडक्यात सांगायचं तर वेगवेगळ्या विचारधारांची मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं होती. अशा दिग्गजांची घरात ये जा असल्यानं आम्हीही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पक्षातले होतो. 1957च्या निवडणुकात आम्ही सायकलवरून गावोगावी फिरत प्रचाराचा धडाका लावला होता. परिणाम म्हणून बारामतीत प्रथमच काँग्रेसला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. नव्या उर्मीनं तरुण प्रचारात उतरले की वातावरण बदलून धक्कादायक निकाल येतात, याचा पहिला अनुभव मी घेतला. 1958मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॉलेजात विख्यात नाटककार गो साठे प्राध्यापक म्हणून लाभले. ते आम्हाला अकाउंटन्सी शिकवत, पण ते कॉलेजच्या तासापुरतं झालं. एरवी साठे सरांकडून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळालं. साहित्य, कला या विषयात त्यांना आस्था होती आणि ते या विषयाचे जाणकार होते. साठे सरांमुळे भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे असं प्रकर्षाने वाटू लागलं. कसदार थेट मराठीची मोहिनी मला पडली. ह्याला कारण गो साठे सर. त्यांचं ससा आणि कासव हे नाटक अतिशय गाजलं. सई परांजपेंनी त्यांचे प्रयोग केले आणि हिंदीत सिनेमाही केला. सई आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हेही त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. कॉलेजात असताना नाटकात काम करायचा योग आला होता. पु ल देशपांडे यांच्या तुझे आहे तुझपाशी यामध्ये मी श्यामचं काम केलं होतं. इतरांची नाटकं पाडण्याचा उद्योग आम्ही मोठ्या उत्साहानं करायचो. एकदा सगळ्यांनी मिळून माझं नाटक छान पाडलं. कोणतं नाटक ते आठवत नाही. वासुदेव पाळंदे आमच्याबरोबर होते आणि ते नाटक वेडे होते. सिनेमा वगैरे चेन त्या काळात परवडण्यासारखी नव्हती. घरून 35 पुढच्या महिन्याच्या भत्त्याची वाट पाहत बसायचं. कॉलेजात असताना पुण्याजवळच्या गावात नया दौराचं शूटिंग पाहायला गेलो होतो, ते आठवतंय. दिलीप कुमार, वैजयंतीमाला शूटिंग करता आलेलेत. हे कळल्याबरोबर आम्ही मित्र भराभर सायकली काढून शूटिंगसाठी गेलो. टांग्याच्या शर्यतीचं चित्रीकरण सुरू होतं. ते पाहत असताना मला कुठे ठाऊक होतं की नंतरच्या काळात दिलीप कुमारांशी माझी गहिरी मैत्री होणार आहे. महाविद्यालयात माझ्या नेतृत्व गुणांना आणखी वाव मिळाला. त्यावेळी महाविद्यालयात वर्ग प्रतिनिधीची निवडणूक असायची. मी निवडणुकीत उतरलो आणि निवडून आलो. त्याचा मुख्य लाभ असा झाला की महाविद्यालयातली स्नेहसंमेलनं, नाट्यस्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा या साऱ्यांची जबाबदारी माझ्याकडे आली. या साऱ्या उपक्रमात मनापासून आणि पूर्णवेळ लक्ष घालत असल्यामुळं इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी माझी मैत्री झाली. या मैत्रीला मी एक दिशाही द्यायला सुरुवात केली. त्यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं शिक्षणासाठी पुण्यात येत. त्यांचा जिल्हावार संघटना बांधणीचं काम आम्ही हाती घेतलं. या संघटनाचे म्होरके माझ्याबरोबर असायचे. त्यातून पुण्यातल्या अन्य महाविद्यालयातल्या निवडणुकात माझ्या नावाचं पॅनल उभं राहू लागली आणि ती निवडूनही येत गेली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या संपर्काची ही अशी पायाभरणी या काळात झाली. वाढत्या वयाबरोबर आणि समजेबरोबर माझ्या मनात एकीकडे डाव्या विचारांबद्दल आकर्षण आणि दुसरीकडे काँग्रेसविषयी आत्मीयता असा संघर्ष सुरू झाला. यावर बाईंशी बोलताना समाजातल्या दुर्बल घटकांशी नातं जोडायला, त्यांना जाणून घ्यायला काँग्रेस कमी पडते असं त्या म्हणायच्या. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर देशाचं भवितव्य पुढे नेण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आग्रही होते. त्यांचा प्रागतिक दृष्टिकोन मला अधिक आपलासा वाटत होता. भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा अमेरिकन थॉट त्याच सुमारा लोकप्रियता मिळवत होता. अशा वेळी पंडित नेहरू आणि अलिप्त राष्ट्रांच्या प्रमुखाची इंडोनेशियातल्या बाडुंग इथे परिषद होऊन सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी पंचशील तत्त्व मांडली गेली. त्याचा परिणाम माझ्या मनावरही झाला. साम्यवादाचं आकर्षण वाटलं तरी त्यांच्यात वाहून जायचं मात्र मन तयार नव्हतं.
साम्यवादाचा विचार देशाला मागे नेईल आणि भारतासारख्या विरोधाभासांनी भरलेल्या प्रचंड विविधता असणाऱ्या देशाला पुढे घेऊन जायची क्षमता काँग्रेसच्याच विचारात आहे, अशी भूमिका पक्की होत होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात आमच्या घरावरच्या स्लॅबचा व्यासपीठ म्हणून वापर व्हायचा. समोरच्या पटांगणात माणसं बसत या व्यासपीठावरून काँग्रेसवर कडाडून भडीमार होत असे. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं एकीकडे वाटत असताना दुसरीकडे त्या व्यासपीठावरून होणारी काँग्रेसवरची अतिटोकाची टीका माझ्या मनाला वेदना देत असे. काँग्रेसबरोबरच आपलं नातं घट्ट होऊ लागलं आहे याची जाणीव मला प्रकर्षानं व्हायला लागली. ती त्यावेळी